नमस्कार. काल महाराष्ट्र सी-ई-टी सेलनं बरेच काही अपडेट पब्लिश केले की ज्यामध्ये MBBS BDS ग्रुप एचं हे सीट मॅट्रिक्स आलेलं दिसतं. सीट मॅट्रिक्स जर आपण व्यवस्थित जर का रीड केलं तर यामध्ये टोटल जे गव्हर्नमेंट एडेड MBBS कॉलेज आहे तर ते 42 आहे. म्हणजे मागच्या वर्षी जेवढे कॉलेज लिस्टमध्ये होते तर तेवढेच कॉलेज आपल्याला लिस्टमध्ये दिसतील. 42 कॉलेजेस आपल्याला दिसत आहेत आणि ह्या कॅटेगरीनुसार सीट डिस्ट्रीब्युशन आहे की नेमक्या SCच्या किती. म्हणजे तुम्ही जर या PDF ला जर का स्क्रोल केलं तर जवळपास पेज नंबर 18 वर तुमच्या कॅटेगरीच्या किती सीट्स आहे तर हे सगळा डेटा तुम्हाला इथं बघायला मिळू शकतो गव्हर्नमेंट MBBSचा. पण आता सर्वात मोठा अपडेट आहे जे आपले प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे की ज्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत होती तर त्याबद्दल. आता मागच्या वर्षी 25 कॉलेजेस होते आणि वेदांता पालघर जर का सोडलं तर इतर कॉलेजला स्कॉलरशिप मिळायची. आता यात काय झालेलं आहे बघा. सुरुवातीला KJ सोमय्या वगैरे आहे तर हे तर कॉलेज आलेले आहे, पण टोटल जर का पाहिले तर 23च कॉलेज आहे. मग आता यात एक कॉलेज नवीन ॲड झालेलं आहे पुन्हा. हे जे शेवटचं कॉलेज आहे तर हे यावर्षी नवीन आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरवालं. याचा अपडेट मी तुम्हाला अगोदर पण दिलेलं होतं. आता एक माऊली आहे की जे सुलतानपूर अंजनी खुर्च आहे तर ते यायचं बाकी आहे. पण मग आता जे कॉलेज कमी झाले तर त्यांचं नेमकं काय अपडेट आहे तर हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सोबत आता BDSचा जर विचार केला तर 5 BDS कॉलेज आहे आणि 23 हे सेमी गव्हर्नमेंट BDS कॉलेज आहे. पण आता नोटीस नंबर 11 जी आहे तर ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हे बघा, रिगार्डिंग टू प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. मी कालच एक अपडेट तुम्हाला दिलं की महाराष्ट्रामधले जे काही कॉलेजेस आहेत तर ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जाणार. याचं मिनिंग नेमकं काय तर हे डीम्ड नाही होणार. हे जे कॉलेज आहेत हे डीम्ड नाही होणार. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणजे काय तर एक ॲक्ट आहे तर त्यानुसार यांना फी स्ट्रक्चर जे आहे तर हे फी स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात आपल्याला स्कॉलरशिप नाही देणार आहे कॉलेज. गव्हर्नमेंटसुद्धा स्कॉलरशिप यामध्ये देणार नाही. यामुळं कट ऑफवर इफेक्ट तर होणारच आहे. आता यावर आपण क्लिक जर केलं तर ही नोटीस नंबर 11 जी आहे तर इथं आपल्याला आलेली दिसते बघा. ही 25 तारीख आहे कालची आणि नीट UG 2026 आणि हे जे वर्ष आहे आपलं तर यासाठी हे सगळं नोटीस आलेलं दिसतं. बघा कॉलेज कोणते आहे तर काल मी तुम्हाला जे अपडेट केले होते तेच कॉलेज आहे. एक डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटीलचं जे कॉलेज आहे अहिल्यानगरवालं ते कॉलेज आहे. त्यानंतर आपलं लता मंगेशकर हॉस्पिटलवालं जे कॉलेज आहे नागपूरचं ते कॉलेज आणि सोबत एक BDSचं पण कॉलेज आलेलं आहे मित्रांनो, रणजित देशमुख नागपूरचं. तर हे तिन्ही जे कॉलेज आहेत तर हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत आलेले आहेत. पण आता हे या राऊंडसाठी चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध नाहीत तर हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता अजून काही वेळा चॉईस फिलिंग सुरू होतील. आता हा व्हिडिओ मी सकाळी लवकर बनवतोय. आता साधारण 10-11च्या नंतर चॉईस फिलिंग सुरू होऊ शकतात. पण आता हे जे कॉलेज आहेत तर हे आपल्याला लिस्टमध्ये दिसणार नाही. कारण यांचं जे समजा अप्रुव्हल वगैरे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं तर हे सगळं फायनल झाल्याच्या नंतर सेकंड राऊंडला ते उपलब्ध होतील. तर आता याच्या सीट्स कशा भरल्या जातील काय तर हे सगळं इथं आपल्याला मेन्शन केलेलं दिसतं. जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल सबस्क्राईब करा. काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर QR असा मेसेज करा, तुम्हाला QR येऊन जाईल. थांबूया. ओके, बाय.